तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रायगड विभाग अलिबाग आगारातर्फे रिसेंटली चालू करण्यात आलेला शेगाव अलिबाग या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या शेड्यूल संबंधित संपूर्ण माहितीही समजेल तुम्हाला। तर चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, शेगाव अलिबाग हा बस शेड्यूल अलिबाग आगार रायगड विभाग ऑपरेट करते। आणि मित्रांनो, आधी हा बस शेड्यूल एक रेग्युलर बस शेड्यूल होता, पण मधल्या काही काळात काही कारणास्तव हा शेड्यूल बंद करण्यात आला होता। नंतर मग 2024 मध्ये दिवाळी हंगाम जादामध्ये हा बस शेड्यूल पुन्हा चालू करण्यात आला होता, ज्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। आणि आता हा बस शेड्यूल पुन्हा रेग्युलर चालू करण्यात आला आहे। बाकी मित्रांनो, शेगाववरून ही बस खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, सिडको आणि CBS, नंतर नेवासा फाटा, अहिल्यानगर, तारकपूर आणि स्वास्तिक बसस्टँड, त्यानंतर शिरूर, त्यानंतर नवीन शिवाजीनगर बसस्टँड पुणे, त्यानंतर पिंपरी चिंचवड बसस्टँड पुणे, नंतर मग निगडी, लोणावळा, खोपोली, पेन, पोयनाड मार्गे ही बस अलिबागला जाते। तसेच मित्रांनो, शेगाव ते अलिबागचं डिस्टन्स लगभग 606 किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला 15 तास आणि 15 मिनिटे लागतात। बाकी मित्रांनो, शेगाव ते अलिबागचं फुल तिकीट 1016 रुपये आहे आणि हाफ तिकीट 509 रुपये आहे। आणि इतर ठिकाणांचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे। बाकी मित्रांनो, शेगाववरून ही बस सकाळी 6:30 वाजता सुटते आणि अलिबागला ही बस रात्री 9:45 ते 10 वाजेपर्यंत पोहोचते। तसेच अलिबागवरून ही बस सकाळी 5:45 सुटते आणि शेगावला ही बस रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचते। आणि इतर ठिकाणचा टायमिंग जो आहे तो पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, टायमिंग जास्त असल्यामुळे मी टायमिंग शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहे, जसे की शेगाव 6:30, खामगाव 6:50, तर ते थोडं समजून घ्या तुम्ही। तसेच मित्रांनो, अलिबाग शेगाव अलिबाग ही बस ऑनलाईन रिझर्वेशनसाठी सुद्धा उपलब्ध आहे। बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।